मोदी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं जनकल्याण पर्व भारत सरकारची यशोगाथा हा कार्यक्रम देशभर संपन्न होतोय। पनवेलमध्ये नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला। केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यावेळी उपस्थित होते। मोदी सरकारने गेल्या वर्षभरात जनतेच्या बऱ्याच अपेक्षा पूर्ण केल्याचं अनंत गीते म्हणाले। भविष्यात कुठल्याही खात्याला एखादी कंपनी बंद करायची झाली, आता 2007चाच पे स्केल द्यावा लागेल, त्याच्या मागे जाता येणार नाही। एवढा महत्त्वपूर्ण निर्णय कामगारांच्या दृष्टीनं इथे कामगार पुढारी बसले, त्यांना कळत असेल मी काय सांगतोय ते, आणि म्हणून कामगार हिताच्या दृष्टीनं हा निर्णय घेतलाय। आणि म्हणून या 5 कारखान्यातल्या कामगारांना उत्स्फूर्तपणे माझ्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। कुठेही या निर्णयाचा विरोध झालेला नाही आणि म्हणून तो निर्णय आपण अंमलात आणतो। 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रत्येक या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जाऊन एक मंत्री त्या ठिकाणी जाऊन हा वर्षपूर्तीचा कार्यक्रम आहे, किंवा आपण म्हणूया की सर्व जी यशोगाथा आहे या यशोगाथेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे। सरकारने अतिशय चांगले भरपूर चांगले निर्णय घेतले आहेत। खऱ्या अर्थानं गेल्या कित्येक वर्षातलं जी मरगळ होती ती झटकून इथं जनतेलाही वाटायला लागलं की काही बदल होतो आहे। चांगले दिवस म्हणणाऱ्यांना एकच गोष्ट आहे की चांगले निर्णय किती झालेत, त्याची प्रामाणिकपणानं कशा अर्थानं सुरुवात झाली हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीनं त्याचा इफेक्ट हा नक्कीच सुरू झालेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।